नमस्कार. आपल्याला खरंच मनापासून सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागतं? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून शोधणार आहोत. एका शक्तिशाली कथेच्या माध्यमातून आपण आनंदाचा खरा अर्थ समजून घेऊया, जो आपलं आयुष्य बदलू शकतो. चला तर सुरुवात करूया. सुरुवात एका महत्वाच्या प्रश्नाने करूया, जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. आपण जे मागतो तेच मिळण्यात आपलं खरं भलं असतं का? की नियतीने आपल्यासाठी काहीतरी वेगळंच अधिक चांगलं ठरवलेलं असतं? चला एक गोष्ट ऐकूया. एका अशा माणसाची जो रोज देवाला एकच प्रार्थना करायचा, देवा माझी लॉटरी लागू दे, म्हणजे माझ्या सगळ्या आर्थिक समस्या सुटतील आणि ह्या पैशांच्या तंगीमुळे आलेलं दुःख एकदाच संपेल. तो रोज अगदी न चुकता प्रार्थना करायचा, पण काही केल्या काहीच होईना. शेवटी तो इतका निराश झाला की त्याने देवाला विचारलंच, देवा तू माझी प्रार्थना का ऐकत नाहीये? आणि तेव्हाच आकाशातून एक आवाज आला, अरे आधी लॉटरीचं तिकीट तर विकत घे. आता हे ऐकून त्याला धक्काच बसला ना, कारण प्रयत्नांशिवाय फळाची अपेक्षा करण्यात तो इतका गुंतला होता की साधी लॉटरीचं तिकीट घ्यायची गोष्टच तो विसरून गेला होता. ती आकाशवाणी ऐकताच तो धावतच गेला आणि लगेच एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. निकालाचा दिवस आला आणि निघूनही गेला, पण त्याची लॉटरी काही लागली नाही. तो पुन्हा निराश झाला. त्याने परत देवाला विचारलं, आता का नाही लागली माझी लॉटरी? पुन्हा देवाचा आवाज आला, अरे जरा घराबाहेर तर निघून बघ. तो बाहेर पडला आणि काय आश्चर्य, त्याला रस्त्यात एक डबा सापडला. त्याने अगदी उत्सुकतेने तो उघडला तर आत काय होतं? एक दिवा, तेल, कापूस, काडेपेटी आणि हो, एक नवीन लॉटरीचं तिकीट. आता तर त्याला खात्रीच पटली की देवाने स्वतः विजयाचं सगळं साहित्य पाठवलंय. आता तर आपली लॉटरी लागणारच. पण नेहमीप्रमाणेच निकालाची तारीख आली गेली आणि त्याची लॉटरी काही लागली नाही. आता मात्र तो खूपच दुःखी झाला. त्याने देवाला अगदी आर्त हाक मारली, देवा शेवटी माझी लॉटरी का लागत नाहीये? आणि तेव्हा पुन्हा एकदा आकाशवाणी झाली, पण यावेळी त्यात एक गूढ सूचना होती. ती आकाशवाणी ऐकून त्याने दिवा लावण्यासाठी जशी काडेपेटी उघडली तसा त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. कारण आत काडी नव्हतीच, तर एक तेजस्वी हिरा चमकत होता. त्याचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला. बघा, तो वाट बघत होता लॉटरीच्या पैशांची, पण देवाने त्याला थेट संपत्ती देऊन त्याची प्रार्थना एका अनपेक्षित पण कितीतरी पटीने सुंदर मार्गाने पूर्ण केली होती. तर मग काय शिकायला मिळालं आपल्याला या कथेतून? हेच की कधी-कधी आपली प्रगती ज्या मार्गाने व्हावी असं आपल्याला वाटत असतं ना, त्यापेक्षा कितीतरी वेगळा, कितीतरी चांगला मार्ग ईश्वराने आपल्यासाठी ठरवलेला असतो. आणि इथेच तो खरा फरक आहे. बघा, आपला मार्ग असतो तात्पुरत्या गोष्टींचा, जसं की प्रमोशन किंवा लॉटरीचं तिकीट. पण ईश्वराचा मार्ग तो वेगळाच असतो. तो आपल्याला थेट प्रगतीची नवी पायरी दाखवतो. जसं त्या माणसाला लॉटरीच्या तिकिटाऐवजी थेट हिराच मिळाला. म्हणजे कधीकधी आपल्याला जे हवंय ते न मिळणंच आपल्यासाठी जास्त फायद्याचं ठरतं. आपली खरी चूक ना इथेच होते. आपण देवाला प्रार्थना तर करतोच, पण आपण त्यालाच आपली समस्या कशी सोडवायची हे सुद्धा सांगायला जातो. पण या कथेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपल्याला फक्त दुःखातून मुक्त होण्याची प्रार्थना करायची आहे. मार्ग कोणता निवडायचा हे देवावर सोडून द्यायचं आहे. चला तर मग आता सुखी जीवनाचे असेच काही पासवर्ड्स किंवा म्हणूया की सूत्र पाहूया. हे पासवर्ड्स आपल्या दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत करतील आणि आनंदाचा खरा मार्ग दाखवतील. तर मग सुखी जीवनाची ही गुरुकिल्ली आहे तरी काय? ती या 3 सोप्या पण अत्यंत प्रभावी सूत्रांमध्ये दडलेली आहे. चला एक एक करून या पासवर्ड्सना समजून घेऊया. पहिलं सूत्र आहे स्वतःला ओळखण्याचं. मी कोण आहे? यातनं एक खूप मोठा मानसिक बदल दडला आहे. आपण सहसा काय म्हणतो? मी अशांत आहे. पण त्याऐवजी असं म्हणून बघा की मी मुळात एक शांत व्यक्ती आहे, जी सध्या अशांततेच्या काळातून जात आहे. पाहिलंत? या एका वाक्याने विचारांची दिशाच बदलते. अशांतता ही आपली ओळख नाहीये, ती फक्त एक तात्पुरती अवस्था आहे. अगदी जसं स्वच्छ पाण्यात थोडी माती मिसळल्यावर ते गढू दिसतं, पण पाणी मुळात स्वच्छच असतं. तसंच आता दुसरं सूत्र हे आहे इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं. समोरची व्यक्ती कोण आहे? आपण अनेकदा आपल्या आयुष्यातल्या लोकांना प्रतिस्पर्धी किंवा शत्रू समजतो. पण खरं तर आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कथेतील एक महत्त्वाचा भागीदार आहे, एक सहकलाकार आहे.
जरी त्यांची भूमिका आपल्याला नकारात्मक वाटत असली तरी ते आपल्याला काहीतरी खूप महत्त्वाचं शिकवण्यासाठीच आलेले असतात. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा पासवर्ड, तो आहे दोष पाहणं बंद करणे. मुद्दा हा आहे की दोष इतरांमध्ये नसतोच मुळी. तो असतो त्या विचारात जो इतरांमध्ये दोष शोधतो, आणि तो विचार आपल्या आत असतो. त्यामुळे इतरांना बदलण्याऐवजी, त्यांच्यात दोष शोधण्याऐवजी आपल्याला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आता आपण आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचा एक अगदीच वेगळा पण तितकाच प्रभावी मार्ग पाहणार आहोत. हा मार्ग कदाचित सुरुवातीला आपल्याला अतार्किक वाटू शकतो. हो, हाच तो प्रश्न. जेव्हा एखादी समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? साहजिकच आहे, आपण दुःखी होतो, निराश होतो, चिंता करतो. पण या पलीकडेही एक वेगळा मार्ग आहे. हा मार्ग कदाचित आपल्याला उलटा वाटेल. सामान्यतः आपण काय विचार करतो की समस्या सुटल्यावर आनंद मिळेल. पण खरं सूत्र याच्या अगदी उलट आहे. आधी आनंदी व्हा आणि मग समस्या सोडवा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, दुःखी आणि अशांत मन कधीच योग्य उपाय शोधू शकत नाही. ते फक्त आणखी दुःखच निर्माण करतं. एकदा का आपण आपली मानसिक स्थिती बदलून आनंदी झालो की समस्या सोडवण्याचा मार्ग आपोआप सापडतो. या सगळ्या विवेचनातून आपण एकाच निष्कर्षावर येतो. तो म्हणजे खरा आनंद हा बाहेरच्या परिस्थितीत, कोणत्या गोष्टीत किंवा व्यक्तीत नाहीये. तो आतूनच येतो. तो एक आपला आंतरिक अनुभव आहे. आणि हेच अंतिम सत्य आहे. आनंद मिळवण्यासाठी आपल्याला प्रमोशनची, लग्नाची किंवा दुसऱ्या कुठल्याही बाहेरच्या गोष्टीची वाट बघायची अजिबात गरज नाही. आनंद तर आपला मूळ स्वभाव आहे. तो आपल्या आत, अगदी आत्ता, याच क्षणी आहे. गरज आहे फक्त त्याला ओळखण्याची आणि अनुभवण्याची. तर मग जाता जाता हा एक विचार करून बघा, त्या गोष्टीतील माणसाप्रमाणेच आपल्याही आयुष्यात अशा कोणत्या समस्या आहेत ज्यात लॉटरीच्या तिकिटाऐवजी एखादा मौल्यवान हिरा दडलेला असू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?